आज प्रावाच्या टिफिनमध्ये दिला होता पालक चीज पराठा, कारण स्कूलमध्ये होतं वनमहोत्सव. तिला छान असा ग्रीन कलरचा फ्रॉक घातला होता, पण तिला स्कूल ड्रेस घातला नाही, म्हणून जबरदस्ती तिने स्कूलचे सँडल घालून ती निघाली स्कूलमध्ये जायला. बाहेर छान ऊन पडलं होतं. तिला पटपट शाळेत सोडून आले आणि घरी आल्यावर सगळी कामं आवरली. तिला स्कूलमधून घरी घेऊन आले आणि मम्मा तिला काय प्रश्न विचारते ना हे तिला बरोबर माहिती आहे आणि त्याला इग्नोर कसं करायचं हे तर तिला चांगलंच जमतं. मम्मा बघ ना काय नाही खाल्लं. काय नाही खाल्लं? पैसे कशातून पाहिले? पैसे टाकले पिगी बँकमध्ये. मला सांग मम्मा बघणार काय बघणार मम्मा? पार्टी पिगी बँक. पार्टी पिगी बँक. हेच ते मम्मा ओरडणार टिफिन का नाही खाल्ला. घरी आल्यावर टिफिन संपवला आणि त्यानंतर मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि त्यासमोर हिची डान्स प्रॅक्टिस चालू होती. संध्याकाळी भूषण घरी आल्यानंतर मी दोघांसाठीही थालीपीठ करायला घेतले आणि प्राव्या येऊन सारखी मला विचारत होती की थालीपीठ रेडी झालं की नाही. पटकन तिला एक रेडी करून दिलं आणि थालीपीठ खाऊन तिचा टमी फुल झाल्यावर तिची डॅडाबरोबर अशी काहीशी मस्ती सुरू झाली. थोड्या वेळाने हिची इच्छा झाली की मम्माला आपण जेवण बनवून देऊया, म्हणून मम्मासाठी छान छान सूप बनवून दिलं. आता सूप बनवते ना. सूप बनवते. बनव. आज चालू आहे. गॅस चालू आहे. हात नाही लावणार मम्मा, डोंट वरी. खूप होते. हॉट आहे बघू. हा हॉट आहे रे. आता प्राव्या जे करते ना ते आहे एक प्रकारचं प्रिटेंड अँड प्ले, ज्यामुळे ना मुलांची क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन आणि ब्रेन डेव्हलपमेंट इम्प्रूव्ह होतं. आमच्या दोघींचा तर हा खेळ खूप वेळ चालला. त्यानंतर आमच्यासाठी एक छान व्हेजिटेबल पुलाव केला आणि प्राव्याला भरवायला घेतलं. चला, आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.